नमस्कार मित्रांनो, लॉस एंजेलिस हे एक शहर त्याच्या ग्लॅमर आणि आयकॉनिक लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे. पण आज हे शहर एका भयानक संकटात सापडले आहे. कॅलिफोर्नियाच्या जंगलातील आगीने हजारो लोकांना बेघर केले आहे आणि एक मोठा विनाश घडवून आणला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीत लॉस एंजेलिसमध्ये अनेक वाईल्ड फायर सुरू झाले आहेत. पोलिस अँडस फायरमध्ये 16,000 एकर जळाले आहे आणि ती आग फक्त 6% नियंत्रणात आली आहे. इटन फायरमध्ये 14,000 एकर जळाले आहे आणि अजूनही ती आग नियंत्रणात आली नाही. या आगीमुळे आतापर्यंत 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. 10,000हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. 1,50,000पेक्षा अधिक लोकांना आपले घर सोडून जावे लागले आहे. याशिवाय 16 लाख घरे वीज नसल्यामुळे अंधारात आहेत. आगीच्या विनाशामुळे हजारो कुटुंबांना सर्व काही गमवावे लागले आहे. अनेक लोक लोक ओव्हर क्राऊडेड शेल्टर्समध्ये राहत आहेत. एक आजोबा आणि त्यांच्या नातवाचा आगीत अडकून मृत्यू झाला आहे. ही कथा अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. पण याच विनाशाच्या काळातही माणुसकीचे काही सुंदर किस्से घडत आहेत. स्थानिक लोक एकमेकांना मदत करत आहेत. अनेक स्वयंसेवक आणि संस्था अन्न, कपडे आणि निवारा पुरवत आहेत. आगीमुळे अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींची घरे जळून खाक झाली आहेत. पण हॉलिवूडचा आयकॉनिक साईन सुरक्षित आहे. सोशल मीडियावरती हॉलिवूड साईन जळाल्याचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे, जे की एआयने तयार केलेले आहेत. त्यामुळे कृपया अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. हॉलिवूड साईन सुरक्षित आहे. सामान्यतः कॅलिफोर्नियातील आग वाळक्या हवामान आणि विजांच्या कडकडाटामुळे लागतात. पण यावेळी आग एकाच वेळी 4 ठिकाणी लागली, ज्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे की ही आग मुद्दाम लावली गेली असावी. आतापर्यंत $150 बिलियन नुकसान झाले आहे आणि आणि ते 2,200 बिलियन पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जसे अपेक्षित होते तसे आगीवरून राजकीय वाद सुरू झाले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्याचे अध्यक्ष जो बायडन आणि डेमोक्रॅट सरकारवरती टीका केली आहे. ट्रम्प म्हणाले आहेत की अनेक फायर हायड्रंट्समध्येच पाणी नव्हते, त्यामुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळवता आले नाही. सांत आना या वाऱ्यामुळे आग अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे ही आग नियंत्रित करणे कठीण जात आहे. धन्यवाद मित्रांनो, या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळ दिल्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.